जाळीदार सुपर सॉफ्ट गव्हाच्या पिठापासून बनवलेला पौष्टिक डोसा रेसिपी आणि त्याच्यासोबतच एकदम युनिक अशी ही चटणी रेसिपी आज आपण पाहणार आहे। तर करूया आपण रेसिपीला सुरुवातीला काचेचा बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये आपण अर्धा कप तांदूळाची पिठी घेतलेली आहे। एकाच कुठल्या तरी मेजरमेंट कपाचा किंवा वाटीचा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि त्याच कपाने आपण 1 कप भर गव्हाचं पीठ पण घेतलेले। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, अर्धा कप दही घालायचे, नंतर आपण त्याच कपाने सुरुवातीला 1 कप भरून पाणी घालून घेतलेले आणि छान असं दही आणि पीठ पाणी मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं करून पाणी घालत जायचे आणि हा आपल्याला डोशाचा डो आहे तो छान असा एकदम पातळसर मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर आता आपण यामध्ये 1 कप भरून परत एकदा पाणी घालून घेतलेले, परत छान पीठ मिक्स करून घ्यायचे, गुठळ्या वगैरे होऊन द्यायच्या नाहीत। आता परत आपण अजून 1 कप भरून असं 3 कप पाणी या पिठाला लागलेले। तर पिठाचं प्रमाण 1 कप गव्हाचं पीठ आहे आणि 1 कप तांदूळाची पिठी वापरलेली आहे, त्याच्यासाठी 3 कप पाणी लागतंय। तर आपण या डोशाबरोबर खाण्यासाठी लागणारी चटणीची रेसिपी पाहूया। तर एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली चटणी रेसिपी। या ठिकाणी अर्धा कप तीळ घेतलेले, 4 जणांना पुरेशी होईल एवढी ही रेसिपी आपण बनवतोय। नंतर तीळ छान खमंग भाजून घेतलेले, साईडला थंड करायला ठेवून द्यायचे आणि त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलेलं आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची बारीक कट करून घालून तांबूस रंग येईपर्यंत हे छान भाजून घेतलेले डिशमध्ये थंड करायला ठेवायचे। तर तीळ थंड झाल्यानंतर चटणीच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। मिक्सरला ही चटणी बनवून आणणार आहे, तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सुरुवातीला तीळ घालून घेतले, आलं मिरची आणि लसूण घालून घेतला। या ठिकाणी 2 ते 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे, अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आणि ही छान अशी एकदम बारीक अशी ही चटणी वाटून आणायची। तर या पद्धतीने ही चटणी वाटून आणलेली, जर पाणी कमी पडलं तर थोडंसं पाणी अजून तुम्ही या ठिकाणी वापरू शकताय। चटणी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। चटणीसाठी लागणारा तडका आपण बनवणार आहे। तर गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेले। हा तडका आपण या चटणीवर घालून घेऊन छान मिक्स करून घ्यायचे। खूप छान चटणी लागते या डोशाबरोबर। गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे डोसा, त्यामुळे खूप छान पौष्टिक असा हा डोसा तयार होतो। मुलांना टिफिनला वगैरे देण्यासाठी पण हा डोसा छान एकदम पौष्टिक आहे। नंतर आपण डोशामध्ये घालण्यासाठी 1 मीडियम साईजचा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेतली। एकदम गडबडीच्या वेळेस तुम्ही हा डोसा बनवू शकता, फर्मेंट करायचं टेन्शन नाही, अगदी सहज तयार होणारा हा डोसा आहे आणि पोळी भाजी खायचा कंटाळा आला तरी तुम्ही हा डोसा बनवू शकताय। 1 गाजर पण या ठिकाणी किसून घेतलेले। आता हे कांदा, गाजर आणि कोथिंबीर आपण डोशाच्या पिठामध्ये घालून घेणार आहे। 10 मिनिट पीठ छान भिजलेले चटणी बनवेपर्यंत आणि आपण ही कांदा, गाजर आणि कोथिंबीर या पिठामध्ये घालून घेतलेली आहे। पीठ छान मिक्स करून घ्यायचे। जर पाणी कमी पडले असं वाटत असेल तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी परत एकदा वापरायचे। तर या पद्धतीने ही इतपत पातळ पीठ भिजवून घेतलेले। आता आपण डोसे बनवायला घेऊया। डोसे बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, नॉनस्टिक पॅनचाच वापर या ठिकाणी करायचा आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचे, गॅस मोठा करून पॅन छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे, नंतर डोसे घालून घ्यायचे। तर डोसे घालण्यासाठी या ठिकाणी पळीचा किंवा
फुलपात्राचाच वापर करायचा आहे किंवा या मेजरमेंट कपाचा पण वापर तुम्ही केला तरी पटपट असे डोसे घालून तयार होतात। तर या पद्धतीने हा डोसा घालून झाल्यानंतर आपण 3 ते 4 मिनिटांसाठी या डोशावर झाकण ठेवून द्यायचे आणि तुम्ही पाहू शकता खूप जाळीदार असा हा डोसा तयार होतो आणि एकदम चवीला पण खूप छान पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। या ठिकाणी 2 ते 3 मिनिटांसाठी परत गॅस मोठा केलेला आहे आणि तव्यापासून हा अलगद असा हा डोसा निघतो आणि चिकटून वगैरे राहत नाही, काय नाही। तर लहान मोठा गॅस करत करत हे सर्व डोसे तयार करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता कलर पण खूप सुंदर येतो आणि चव पण अप्रतिम अशी चव येते या चटणीला आणि डोशाला। दोन्ही बाजूनी छान तांबूस रंग येईपर्यंत शेकून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि हे डोसे गरम गरमच सर्व करायचे। तर अशाच पद्धतीने अजून एक डोसा तुम्हाला दाखवते। तर हा दुसरा डोसा घालत असताना पण पॅन छान तापवून घ्यायचा आहे मोठा गॅस करून। नंतर थोडंसं अर्धा चमचा तेल लावून घ्यायचे आणि हे डोसा बॅटर त्याच्यावर घालून घ्यायचे। अशा पद्धतीने हे डोसे एकदम पटपट तयार होतात। 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे आणि 2-3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता पॅनपासून सहज असे हे डोसे निघतात पण प्रत्येक वेळेस तेल लावायची पण गरज लागत नाही। 1-2 डोसे सुरुवातीलाच तेल लावायचे पहिल्या 1-2 डोशांना, नंतर तेल नाही लावलं तरी चालतंय। तर ह्या पद्धतीने हा डोसा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप जाळीदार मऊसर असे हे डोसे तयार झालेले आहेत। लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना खाता येईल अशी ही रेसिपी। सकाळच्या घाई गडबडीत तांदूळ भिजवायची विसरला असाल किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असाल तेव्हा अगदी झटपट तयार होणारी ही 1 कप गव्हाच्या पिठापासून तयार केलेली रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।